अध्याशोधक एक स्पष्टपणे दिसतं आहे की ज्या ज्या स्पर्धा परीक्षा होत आहेत त्यामध्ये पेपर फुटीसारखा गोंधळ होत असताना दिसतोय. मृद जलसंधारण मध्ये सुद्धा ते दिसलं आणि त्यामध्ये काही लोकांना अटक केली हे सांगण्यात आलेलं आहे. अध्यक्ष महोदय, यामध्ये दिसतंय का मध्यंतरी तलाठी संवर्गाची परीक्षा झाली आणि जे मार्क जे होते ते मार्क म्हणजे जितके मिळाले पाहिजे त्याच्यापेक्षा जास्त मार्क मिळत आहेत. अध्यक्ष महोदय, हे पूर्णपणे एक कॉन्स्पिरसी सारखं आणि मोठ्या पद्धतीने अनेक लोक त्यामध्ये सहभागी असलेले अशा प्रकारचं हे पेपर फुटीचं होतं आणि त्याच्यामधून कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार होतो अशा प्रकारचं चित्र आहे. यामध्ये सुद्धा जे सापडलं ते कुणीतरी सावरीकर नावाचा याला अटक झाली, त्यानंतर आणखी लोकांना अटक झाली. अध्यक्ष महोदय, ह्या सगळं सतत घडतंय आणि त्याचा परिणाम असा की एवढे लाखो युवक आहे की जे परीक्षा पूर्ण करण्याकरता अभ्यास करतात, परीक्षेला बसतात, सिन्सिअर ते असतात. अशा वेळेस त्यांना डावलून काही या पेपर फुटी असेल किंवा इतर मार्गाने पास होण्याची पद्धत मोठ्या प्रमाणावर वाढली. दुर्दैवानं नीटच्या माध्यमातून आपण पाहतो की देश पातळीला सुद्धा ते घडलेलं आहे. देश पातळीला घडते, राज्य पातळीला घडते. हे सगळे युवक जे आहेत, खरे मेहनती युवक आहेत, सिन्सिअर युवक आहेत, हुशार आहे, त्यांच्यावर प्रचंड अन्याय या पेपर फुटीमुळे आणि या सर्व जे आहेत गुन्हेगार यांच्यामुळे होतो आहे आणि सरकार त्यावर कठोर कारवाई काही करायला तयार नाही. अध्यक्ष महोदय, याच्या बाबतीतला काय तुम्हाला नियम करायचा, कोणता आता नवीन क्रिमिनल ऍक्ट सुद्धा आला, कशात तसं बसवायचं, परंतु जो पेपर फुटीमध्ये असेल त्याला 10 वर्षाची सजा झालीच पाहिजे अशा पद्धतीचा निर्णय झाला पाहिजे. हे काय चाललंय नेमकं? आणि एकही परीक्षा एवढी जागा आपल्याकडे रिक्त आहे, लाखो जागा, लाखो पोस्ट आज रिक्त आहेत, लाखो विद्यार्थी, योग्य विद्यार्थी म्हणजे त्याकरता आहेत की जे ती परीक्षा देऊन पास होऊ शकतात. ती जागा तुम्हाला सुद्धा सरकार चालवणं अवघड आहे, इतक्या रिक्त जागा झालेल्या असताना त्या मुलांना सुद्धा संधी मिळत नाही आणि जी परीक्षा होते त्याच्यात घोटाळे होतात. हे घोटाळे कधी थांबणार, काय करणार, याच्यावर कडक कारवाई करण्याचा निर्णय काही काय कायदा करायचा असेल तर कायदा स्वतंत्र करून का होईना यांना जेलमध्ये घातलं पाहिजे, 10-10 वर्ष डांबलं पाहिजे, याच्याशिवाय दुसरा पर्याय नाही. यावर आपण काय कारवाई करणार? हा प्रश्न जसा एका जलसंधारण पुरता आहे, तलाठी घोटाळ्याच्या नंतर काय झालं कळायलाच तयार नाही. भरती परत चालू झाली, घोटाळे झाले होते त्यांना काय शिक्षा झाली, ते सगळं दाबून टाकलंय, समजायला तयार नाही. ही सगळी परिस्थिती आहे आणि याच्यामध्ये कोण कोण जरी उच्च पदस्थ कोणी असला तरी त्याला सुद्धा दोषी धरलं पाहिजे त्याच्यामध्ये आणि कारवाई केली पाहिजे या मताचा. अध्यक्ष महोदय, आपण याबाबत काय कारवाई करणार? माननीय अध्यक्ष महोदय, सन्माननीय थोरात साहेबांनी जो विषय मांडला हा विषय निश्चितच गंभीर आहे, पण यामध्ये थोरात साहेब घडलं काय आहे आणि नरेटिव्ह काय आहे या दोन मधला फरक मोठा आहे. तसा तर मला याला राजकारणाकडे न्यायचं नाही, नाहीतर मी मागच्या सरकारच्या काळात किती परीक्षेचं काय फुटलं आणि कशा प्रकारे फुटलं याची पूर्ण जंत्री मी आणली आहे, पण मला त्याच्यात जायचं नाही. पहिल्यांदा तर एक लक्षात घेतलं पाहिजे की प्रस्तुत जे प्रकरण आहे या प्रकरणामध्ये एक विद्यार्थी ज्यावेळेस एंटर करत होता त्यावेळी त्याचं जे काही ॲडमिट कार्ड होतं या ॲडमिट कार्डवर ABCD असे काही पॅटर्न लिहिले होते आणि हे लक्षात आल्यानंतर त्या ठिकाणी आपण ती परीक्षा रद्द केली, कारवाई केली, सगळ्यांना अटक केली. आता हे जरी पॅटर्न असले तरी त्याचा जो अंतिम रिपोर्ट आलेला आहे त्या रिपोर्ट अनुसार 100 प्रश्नांपैकी तो 48 प्रश्नातच पास आहे, 52 प्रश्नात तो पास नाही आहे. तथापि पॅटर्न मधले काही उत्तरं हे खऱ्या उत्तरांशी जुळत आहेत आणि म्हणून आपण त्याच्यावर कारवाई केली, ही परीक्षा रद्द केली, नव्याने परीक्षा त्या ठिकाणी घेण्याचा निर्णय घेतला. आता काय झालं होतं की TCSने संख्या मोठी पाहता, नेहमी TCS स्वतःच्या केंद्रावरच त्या ठिकाणी परीक्षा करते. TCSने यावेळी संख्या मोठी असल्यामुळे काही केंद्र हे लोकांचे जे आहेत ते एक्वायर केले आणि त्याच्यावर परीक्षा घेतल्या. त्यातलं एक केंद्र हे केंद्र होतं आणि आता TCSने यानंतर पुन्हा निर्णय घेतलेला या परीक्षा जेव्हा होणार आहेत या TCSच्या केंद्रावरच होणार आहेत, या दुसऱ्या केंद्रावर होणार नाहीत. तलाठी भरतीच्या संदर्भात आपण जे सांगितलं त्यात पेपर फुटलेला नाही. तलाठी भरतीमध्ये पेपरचं उत्तर चुकलं, जे ती जी पद्धती असते त्या पद्धतीमध्ये उत्तर चुकलं म्हणून ती परीक्षा आपण रद्द केली.
त्यावेळी नॉर्मली केंद्र सरकारच्या आणि आपल्या नियमानुसार समजा असं जर उत्तर चुकलं असेल तर सगळ्यांना समान मार्क दिले जातात. म्हणून तो जो काही प्रॉब्लेम झाला तो झाला होता, पण त्याच्यावर सगळ्यांची ओरड झाली आणि ती ओरड झाल्यामुळे त्या ठिकाणी आपण तो जो काही हे आहे पेपर तोही रद्द केला. आणि मला आपल्या लक्षात आणून द्यायचं आहे की या परीक्षेच्या व्यतिरिक्त ही जी काही झाली आता इतकी भरती आपण केली, हा एकमेव गुन्हा या ठिकाणी दाखल झालेला आहे. या व्यतिरिक्त पेपर फुटीचा कुठलाही गुन्हा, म्हणजे आता पेपर फूट आहे की नाही हे नंतर एस्टॅब्लिश होईल, कारण 100% पैकी त्याला फक्त 48 प्रश्न आले आहेत, पण तरी देखील आपण त्याच्यावर कारवाई केलेली आहे. या व्यतिरिक्त दुसरा कुठलाही गुन्हा या ठिकाणी दाखल झालेला नाही. पण मला एक लक्षात आणून द्यायचं आहे आणि ही फार महत्वाची माहिती मी आपल्या लक्षात आणून देतो आहे, कारण आपण ज्यावेळेस स्वीपिंग अशा प्रकारचे स्टेटमेंट करतो त्यावेळी युवांमध्ये एक त्याच्या संदर्भातली गैरविश्वास तयार होतो. आणि म्हणून मला लक्षात आणून द्यायचं आहे की आत्तापर्यंत आपण घोषित केलं होतं 75,000 भरतींचं, आपण परीक्षा कंडक्ट केल्या आणि हे सरकार आल्यानंतर 57,452 नियुक्ती आदेश दिल्या. 57 म्हणजे परीक्षा कंडक्ट करून विथ नो डिफॉल्ट 57,452, आणि ज्यांची परीक्षाही पूर्ण झाली आहे, कागदपत्रही पूर्ण झालेले आहेत आणि त्यांना आता फक्त नियुक्तीपत्र द्यायचं आहे, असे 19,853 म्हणजे एकूण आता ज्यांचं सगळं संपलेलं आहे आणि ज्यांना नियुक्तीपत्र मिळालं आहे किंवा मिळत आहे याची संख्या 77,305 आहे. म्हणजे 75,000 नोकर भरती आपण घोषित केली, कुठल्याही घोटाळ्याविना घपल्याविना या ठिकाणी 77,305 लोकांना राज्य सरकारने नोकरी दिलेली आहे. हा आजपर्यंतचा रेकॉर्ड आहे. आणि एवढंच नाही तर आता अजून जी काही परीक्षेची कारवाई सुरू आहे ती 31,201 अशा प्रकारची आता त्या ठिकाणी कारवाई सुरू आहे. आणि म्हणून निश्चितपणे आपण जे सांगितलं ते महत्वाचंच आहे की या ठिकाणी आपल्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठला गैरप्रकार होणार नाही याचं लक्ष दिलं पाहिजे. त्या संदर्भात आपण कारवाई केली आहे. आता आपण हा देखील निर्णय घेतलाय की परीक्षा केंद्रामध्ये जे लोक जातात, कारण याच्यामध्ये तर काय आहे की ऑनलाईन मध्ये इन्क्रिप्टेड असतो पेपर, त्यामुळे तो फोडणं एवढं सहज शक्य नाही. हे कुठे होतं, एखाद्या परीक्षा केंद्रावर जेव्हा पहिला मुलगा लॉग इन होतो, तो लॉग इन झाल्यानंतर पेपर सगळ्यांना उपलब्ध आहे, म्हणजे सगळ्या लोकांना, आणि तो पेपर मग त्या केंद्रातल्या लोकांनाही लॉग इन आहे. त्या काळामध्ये कदाचित ते समजा कर्मचाऱ्यांनी काही संगनमत केलं असेल तर त्या तासभरामध्ये तो कोणाला तरी बाहेर ठेवून वगैरे असं काही करू शकतो. त्याला आगाऊ पेपर मिळणं कठीण आहे. पण याकरता आता आपण निर्णय केला आहे की आपण या संदर्भात रँडमायझेशन केलंय. म्हणजे आता परीक्षा केंद्रावर कोण लोक राहतील हे त्यांना सकाळीच कळेल, त्याच्या आधी त्यांना कळणार नाही. दुसरं, जसं आपण इलेक्शनमध्ये त्या ठिकाणी ऑब्झर्व्हर ठेवतो तसं उपजिल्हाधिकारी लेवलचे अधिकारी हे सगळ्या परीक्षांना त्या ठिकाणी ऑब्झर्व्हर म्हणून आपण पाठवतो की त्यांनी जाऊन त्याचं ऑब्झर्वेशन हे केलं पाहिजे. आणि तिसरं महत्वाचं हे आहे की परवाच आपल्या या ठिकाणी कॅबिनेटने एक निर्णय केलेला आहे आणि त्या निर्णयाप्रमाणे गट क च्या ज्या जागा आहेत, या गट क च्या जागाही टप्प्याटप्प्याने पुढच्या 6 महिन्यामध्ये या सगळ्या जागा गट क च्या याही आपण MPSC कडे वर्ग करतोय. याचीही परीक्षा आता MPSC घेणार आहे. त्यामुळे या संदर्भात आता जी काही लोकांची मागणी होती की MPSC ने करावं, तोही आपण विषय केलेला आहे. त्याला 6-8 महिने याकरता म्हटलेलं आहे, कारण MPSC ला बरीच तयारी त्याकरता करावी लागणार आहे. पण MPSC ने हे मान्य केलं आहे, त्यांनी पत्र दिलेलं आहे की आम्ही हे करायला तयार आहोत आणि त्यानुसार राज्य सरकारने त्या संदर्भातला निर्णय घेतलेला आहे. सन्माननीय टोपे साहेब. अध्यक्ष महोदय, सन्मान्य उपमुख्यमंत्री महोदयांनी जसं सांगितलं, अध्यक्ष महोदय मला असं वाटतं की आपण आता परीक्षा घेण्याची जी पद्धती आहे ती मला असं वाटतं मागच्या मंत्रिमंडळात दादा आम्ही असताना TCS MKCL अशांनीच घ्यावं असं ठरलं होतं. तर आता अध्यक्ष महोदय या क्लास 3 क्लास 4 सगळ्या अगदी आरोग्याच्या सुद्धा अर्ध्या झाल्या होत्या आणि अर्ध्या राहिल्या.
अशा अध्यक्ष महोदय आता कृषीमध्ये खूप रिकाम आहे, अनेक डिपार्टमेंट अध्यक्ष महोदय प्रचंड रिकाम आहेत आणि त्यामुळे आज जसं नेहमी ईज ऑफ डुईंग गुड बिझनेस हे नेहमी देवेंद्रजी आपण म्हणायचे, तसं इफेक्टिव्ह आणि इफिशियंट ॲडमिनिस्ट्रेशन हा सुद्धा एक महत्त्वाचा विषय असायला हवा आणि चांगलं प्रशासन, परिणामकारक आणि कार्यक्षम प्रशासन यासाठी अध्यक्ष महोदय खूप मोठ्या पद्धतीनं रिक्त जागा भरणं गरजेचं आहे. अध्यक्ष महाराज, या ज्या काही MKCL आणि टीसच्या टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसच्या माध्यमातून किंवा अन्य नामांकित चांगल्या एजन्सीच्या माध्यमातून अध्यक्ष महोदय गव्हर्नमेंट लवकर भरती करणार का? अध्यक्ष महोदय, लाखोच्या संख्येने जरी आपण सांगितलं 70,000 75,000 जागा भरल्या, ठीक आहे अध्यक्ष महोदय, त्या भरल्या त्याच्याबद्दल आभार मानेल, पण अध्यक्ष महोदय आज परिस्थिती खाली खूप भयानक आहे. जिल्हा परिषद अर्ध्याच्या वर 70% रिकामी आहे. अनेक ठिकाणी लोक कामालाच नाहीयेत अध्यक्ष महोदय आणि त्यामुळे इथं घोषणांचा पाऊस सरकार पाडतंय, पण दुर्दैवाने खाली त्याची अंमलबजावणी नाही आणि त्याचं कारण फक्त आणि फक्त लोक नाहीयेत आणि तरुणाई ही वाट बघती की आम्हाला कधी नोकरी मिळेल आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय जवळजवळ 3 लाख 4 लाख लोकांना नोकऱ्यांची गरज आहे. त्या दिल्या पाहिजे अध्यक्ष महोदय. त्या केव्हा देणार अध्यक्ष महोदय? कालबद्ध काही कार्यक्रम आणि सगळ्यात महत्वाचा अध्यक्ष महोदय, या टाटा कन्सल्टन्सी असेल किंवा कुणी असेल अध्यक्ष महोदय, 1000 रुपये कशाला लागतात? मागच्या काळातही 1000 रुपये प्रत्येक विद्यार्थ्याकडून घेतले जायचे आणि ते पैसे जर गुणिले लाखो विद्यार्थी बसतात तर ते काही शेकडो कोटी होतात. तर त्याची काही प्रॉफिटेरिंग करणं, नफाखोरी करणं हे शासनाचा उद्देश नाहीये. त्यातला 25% सुद्धा खर्च होत नाही आणि म्हणून काय नफाखोरी करायची का अध्यक्ष महोदय? आणि त्यामुळे अतिशय माफक जेवढा खर्च लागतो अध्यक्ष महोदय तेवढाच घेऊन लोकांच्या खिशाला जी काही आज झळ बसतीये ती शासन थांबवणार का? माननीय अध्यक्ष महोदय, पहिल्यांदा तर या ठिकाणी आमचे मित्र टोपे साहेबांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की 77,000 पद भरणं हा महाराष्ट्रातला रेकॉर्ड आहे आणि सगळे विभाग आहे. म्हणजे गृह विभागात आतापर्यंत 17,216 लोकांना नियुक्ती दिली आहे. वैद्यकीय शिक्षणमध्ये प्राध्यापकीय 794, अधिपरिचारिका 1650, तांत्रिक व अतांत्रिक 434, सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये जवळपास गट ब मध्ये अभियंते 405, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक 1344, कनिष्ठ अभियंता 584, सामान्य प्रशासनमध्ये जवळजवळ 2000 पदं भरलेली आहेत. महसूल विभागात जवळजवळ 2160 एवढी पदं भरली आहेत. सार्वजनिक आरोग्य विभागात 1447 पदं भरलेली आहेत. कौशल्य विकास विभागात 1000च्या वर पदं भरलेली आहेत. जलसंपदामध्ये 884 भरलेली आहेत. वन विभागात 644 भरलेली आहेत. राज्य कर निरीक्षक 657 भरली आहेत. त्याच्यानंतर सहाय्यक हे तर काय एका दिवसात रिक्त झाली नाही ना. त्याच्यामुळे आपण करतोय म्हणजे हे पहिल्यांदा मान्य केलं पाहिजे. एका सरकारच्या 2.5 वर्षाच्या काळात 1 लाखपेक्षा जास्त भरती, 1 लाखपेक्षा जास्त भरती, 1 लाखपेक्षा जास्त भरती आणि त्या भरतीमध्येही एखादी घटना घडली असेल पण पारदर्शी पद्धतीनं ही भरती या सरकारने करून दाखवलेली आहे. ठीक आहे, तुमच्या आता यांनी सांगितलं त्याचे पैसे कमी करा, विचार करू, आम्ही करता येत असेल तर जरूर विचार करू. तुमच्या जेवढे चांगले सजेशन्स आहेत ते द्या ना, त्याला आम्ही ओपन आहोत. पण कुठेतरी ऍप्रिशिएट तुम्हाला करावं लागेल की 77,000 लोकांना ऑलरेडी दिल्या आणि 31,000 लोकांना आता देतोय. म्हणजे याच महिन्यात 1.5 महिन्यात त्यांना त्यांचे नियुक्तीपत्र या ठिकाणी मिळतील. शिक्षण विभाग आहे, ऊर्जा विभाग आहे, परिवहन आहे, नगर विकास आहे, म्हाडा आहे, सर्व जिल्हा परिषद आहे, औद्योगिक विकास महामंडळ आहे, महसूल आहे, कृषी आहे, कौशल्य विकास आहे, या सगळे विभाग आहेत. माझ्याकडे पूर्ण यादी या सगळ्या विभागांची आहे. ही वाटल्यास त्या 2च आहेत आपण ज्या सुचवल्या होत्या, टाटा कन्सल्टंटी आणि आपली दुसरी IBPS या दोघांनीच घेतलेल्या आहेत आणि अतिशय ट्रान्सपरंट पद्धतीने या परीक्षा घेतल्या आहेत. ज्या ठिकाणी असं लक्षात आलं की कुठे गडबड आहे तिथे कुठेही आपण थांबलो नाही. तात्काळ त्या परीक्षा रद्द करून नव्याने परीक्षा आपण घेतलेल्या आहेत. त्यामुळे राज्य सरकार या बाबतीमध्ये पूर्ण संवेदनशीलतेनं काम करत आहे आणि निश्चितपणे आपल्या ज्या काही सकारात्मक सूचना असतील त्या सूचना या निश्चितपणे आम्ही या ठिकाणी घेऊ. आंबेडकर साहेब.
अध्यक्ष महोदय, या परीक्षांच्या अनुषंगाने आलेल्या प्रश्नामध्ये सरकारनं अत्यंत चांगल्या पद्धतीनं नोकर भरती सुरू करून सगळ्या तरुणांना अत्यंत चांगल्या पद्धतीचा न्याय द्यायचा प्रयत्न केलाय, त्याबद्दल सरकारचं मनापासून अभिनंदन. अतिशय चांगल्या पद्धतीनं TCS आणि IBPSचं काम चाललंय, कुठेही तक्रार येत नाही आणि आली असेल तर तात्काळ आपण कारवाई करतोय आणि त्या पद्धतीनं खूप चांगलं काम झालंय. या प्रश्नाच्या अनुषंगानं माझी फक्त एकच विनंती आहे सरकारला आणि सन्माननीय उपमुख्यमंत्र्यांना की आपण ज्यावेळेला एखादी नियुक्ती देतोय, नियुक्ती देण्यापर्यंतचं काम अत्यंत चांगल्या पद्धतीने आपण करतोय, परंतु त्यानंतर अलीकडच्या काळामध्ये एका बाजूला EWSचा विषय असतोय, समांतर आरक्षण असतंय, मराठा आरक्षण असतंय. कोर्टात नियुक्ती झाल्यानंतर वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष त्या सगळ्या मुलांना हेलपाटे मारावे लागतात. हायकोर्ट, सुप्रीम कोर्टापर्यंत त्यांना जाण्याची परिस्थिती नसते. अतिशय पॅनिक होतात. मला आठवते की RTOची मुलं ज्या वेळेला भीक मागून आंदोलन करत होते, आपणच मुख्यमंत्री असताना आम्हाला न्याय दिला होता. तहसीलदार, RTO किंवा कुठल्याही क्षेत्रातले MPSCच्या बोर्डाकडे आपण जाऊ शकत नाहीत ती मुलं. इथल्या सेक्रेटरी, आमचा सामाजिक न्याय सेक्रेटरी आमचे सामान्य प्रशासनचे असतील किंवा संबंधित विभागाचे लोक असतील, मला अशी विनंती करायची आहे की राज्य शासनानं या सगळ्या नोकर भरतीचं जे काही काम केलंय ते जितक्या तत्परतेनं करतोय तेवढंच त्यांना नियुक्ती देण्याबद्दल लॉ अँड ज्युडिशरीचा सेक्रेटरी असेल, MPSCचे अधिकारी असतील, संबंधित विभागाचे अधिकारी असतील आणि या सगळ्यांचं संयुक्त एक अशा पद्धतीने कुठल्याही परिस्थितीमध्ये तात्काळ त्यांना नियुक्ती देण्यासाठी कोर्टाचे जे काही विषय असतील त्याच्यासाठी स्वतंत्र पॅनेल नेमून कोणत्याही परिस्थितीमध्ये वेळेत त्या लोकांना ज्या पद्धतीनं नोकर भरती करतोय आपण त्याच पद्धतीने त्यांना हजर करण्यामध्ये जे काही अडथळे असतील कायदेशीर पद्धतीनं ते पूर्ण करण्यासाठी स्वतंत्र अशा पद्धतीचा निर्णय शासन घेईल काय? नाही, निश्चितपणे अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्यांनी जे सांगितलेलं ते तपासून पाहण्यात येईल आणि त्याप्रमाणे पुढचा निर्णय देखील करण्यात येईल. रोहित दादा अध्यक्ष महोदय, याच्यामध्ये आपण जर बघितलं, साहेब जाधव साहेब बोलू द्या ना, देशमुख साहेब 2 मिनिटात संपवतो. देतो साहेब लगेच. अध्यक्ष महोदय, लगेच या प्रश्नामध्ये जर आपण मेन पॉइंट बघितला तर तो पेपर फुटीच्या बाबतीत आहे. अध्यक्ष महोदय, इथं गृहमंत्री साहेब इथं बसलेले आहेत, त्यांना पॉइंटेड प्रश्न जो माझा असणार आहे तो म्हणजे एकतर पेपर फुटीचा कायदा यावा यासाठी युवा असतील, विद्यार्थी असतील, आम्ही सुद्धा आंदोलनं केलेली आहेत. 800 किलोमीटर तिथं चाललेलो आहे, मुख्यमंत्री साहेबांना भेटलेलो आहे, उपोषण तिथं त्या ठिकाणी केलेलं आहे. पॉइंटेड प्रश्न असा आहे की महाराष्ट्र राज्य हे पेपर फुटीचा कायदा या अधिवेशनामध्ये आपण काढणार आहात का, हा माझा पहिला प्रश्न अध्यक्ष महोदय. कारण का सार्वजनिक बांधकाम घ्या, तलाठी भरती घ्या, महाराष्ट्र जलसंपदा विभाग घ्या, मुंबई उच्च न्यायालय घ्या, ह्या सगळ्यामध्ये बोलतो ना, या सगळ्यामध्ये अध्यक्ष महोदय या राज्यामध्ये पेपर फुटलेले आहेत. केंद्र सरकारने जो कायदा आला, केंद्र सरकारचं स्वागत करतो, अभिनंदन करतो, आभार व्यक्त करतो. अध्यक्ष महोदय, त्याच्यामध्ये सुद्धा काही त्रुटी आहेत, पण जेव्हा आपण कायदा आणू त्याच्यावर जेव्हा चर्चा होईल त्याबद्दल आम्ही नक्कीच बोलू. पण अध्यक्ष महोदय, याच अधिवेशनामध्ये हा कायदा येणं फार महत्वाचं आहे का याच्या पुढे सुद्धा भरती होणार आहे, त्याच्यामध्ये चुकीच्या गोष्टी घडू नये याची दक्षता खऱ्या अर्थाने आपण सर्वांनी घ्यावी. अध्यक्ष महोदय, होम मिनिस्टर साहेब बोलत असताना कदाचित त्यांच्या अधिकाऱ्यांनी त्यांना बाबा बोलू द्या युवांचा भविष्याचा विषय आम्ही चुकीचं काय बोलत नाही. सन्माननीय सदस्य रोहित पवार, तुम्ही माझ्याकडे बघून बोला, तुम्ही त्यांना उत्तर देत आहात का? अध्यक्ष महोदय, तुम्ही मगाशी होम मिनिस्टर साहेब बोलत असताना बसून बोलू नका. बोला. अध्यक्ष महोदय, मगाशी होम मिनिस्टर साहेब बोलत असताना त्यांच्याकडे जी माहिती आलेली ती कदाचित थोडीशी अपुरी वाटते, कारण का त्यांनी सांगितलं एकच त्या ठिकाणी कारवाई झालेली म्हणजे FIR झालेला आहे. अध्यक्ष महोदय, आमच्याकडेच 5-7 तलाठी भरतीच्या बाबतीत FIR झालेले आहेत, ते त्यांच्याच विभागाने केलेत. तिथं जे काही पोलीस आहेत त्यांनी चांगलं काम केलेलं आहे. पण विषय एवढाच आहे की आपल्याला इथं पेपर फुटीचा कायदा कधी आणला जाईल, कारण काय होतं त्यांनी उत्तर देत असताना आकडेवारीबद्दल बोलले, त्याला आपण नॉर्मलायझेशन म्हणतो. नॉर्मलायझेशनच्या नावाखालीच दुर्दैवाने त्या ठिकाणी घोळ खऱ्या अर्थाने होतो. नीटमध्ये ग्रेस मार्कच्या बाबतीत घोळ झाला, तसं आपल्या राज्यामध्ये नॉर्मलायझेशनच्या बाबतीत घोळ होतो. त्यामुळे याच अधिवेशनामध्ये
आमची मागणी आहे, आमची विनंती आहे, युवांची विनंती आहे, विद्यार्थ्यांची विनंती आहे की पेपर फुटीचा कायदा याच अधिवेशनामध्ये आपण आणणार का? आणि जे काही मगाशी डेटा तुम्ही माहिती दिली ज्याच्यामध्ये FIR एकच झाले असं नसून अनेक FIR त्याच्यामध्ये झालेले आहेत, त्याच्यामध्ये तुम्ही अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जे FIR आणि कारवाई झाल्यात त्याची एकत्रित माहिती आमच्या अधिवेशनामध्ये आम्हा सगळ्यांना तुम्ही द्याल का? माननीय अध्यक्ष महोदय, मी पेपर फुटीच्या संदर्भात जो FIR झाला त्या संदर्भात सांगितलं. तलाठीच्या भरतीच्या संदर्भात जे काही त्या ठिकाणी विषय झाले होते ते उत्तर चुकले होते. ज्यांनी पेपर सेट केले त्यांचेच उत्तर चुकले होते आणि म्हणून त्या ठिकाणी नॉर्मलायझेशन झालं आणि ती परीक्षा आपण रद्द केली आणि नव्याने घ्यायचं ठरवलं. त्यामुळे तो विषयच झालेला नाही त्या ठिकाणी. मी आपल्याला स्पष्टपणे सांगू इच्छितो, कुठली गोष्ट लपवण्याचं कारण नाही आहे. जर एखादा घोटाळा झाला तर घोटाळा झाला म्हणावं लागेल. पण आता मी सांगितल्याप्रमाणे 1 लाख लोकांना नियुक्ती देत असताना या ठिकाणी पारदर्शी पद्धतीनं जर राज्य सरकारने काम केलं असेल तर मला असं वाटतं की राज्य सरकारपेक्षाही ही सगळी म्हणजे मी विशेष उल्लेख करेन की GAD विभागामध्ये जे लोक हा संपूर्ण या ठिकाणी परीक्षांचा विषय सांभाळत आहेत, आमचे सचिव आहेत, सगळे अधिकारी आहेत, आपले एजन्सीज आहेत, या सगळ्यांनी उत्तम काम केलं आहे. आता हे खरं आहे की एखाद्या ठिकाणी गडबड करायचा प्रयत्न झाला, प्रयत्न आणून पाडला, त्या ठिकाणी जे काही आपल्याला काम करायचं आहे ते काम आपण केलं. पण पहिल्यांदा मला या ठिकाणी रोहितजी हे सांगायचं आहे की हा जो काही नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न चाललाय, पेपर फूट होते, हे चुकीचं आहे, हे योग्य नाही आहे, हे चुकीचं आहे. या ठिकाणी 1 लाख लोकांना जर नियुक्ती मिळत असेल, हा राज्यात नाही, हा देशामधला रेकॉर्ड आहे, हा देशातला रेकॉर्ड आहे. कुठल्याही एका राज्याने इतक्या कमी वेळामध्ये एवढ्या नियुक्त्या द्यायच्या. त्यामुळे अध्यक्ष महोदय आणि निश्चितपणे अध्यक्ष महोदय, पेपर फुटीच्या संदर्भातला केंद्र सरकारने कायदा केल्यानंतर राज्य सरकारने देखील तो कायदा करण्याचा मनोदय हा मागच्याच अधिवेशनामध्ये घोषित केला आहे. त्या संदर्भातली आमची कारवाई चालली आहे. मध्यंतरी काही जे काही आमचे युवक नेते आहेत किंवा जे या परीक्षेच्या सगळ्या गोष्टींमध्ये काम करतात अशा सगळ्या लोकांची आमची चर्चा झाली. एक डेलिगेशन देखील माझ्याकडे अभिमन्यू पवार देखील घेऊन आले होते, त्याच्या संदर्भातली चर्चा झाली आणि त्यावेळेसच मी त्या डेलिगेशनला देखील सांगितलं की आपल्याला हा पेपर फुटीचा कायदा करायचा आहे. माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी हे देखील सांगितलेलं आहे, त्या डेलिगेशनलाही मी सांगितलं आहे की याच अधिवेशनामध्ये हा कायदा आम्ही आणणार आहोत. आशिष शेलारजी. अध्यक्ष महोदय, खऱ्या अर्थाने होते ना मला तिकडचा एक झाला. सुरुवातीला या ठिकाणी आहे, तुमचं नाव आहे इकडे. अध्यक्ष महोदय, मी आपलं लक्ष वेधू इच्छितो. अध्यक्ष महोदय, खाली बसून बोलणाऱ्यांकडे बघू नका अध्यक्ष महोदय, उभं राहून बोलणाऱ्यांकडे बघा अध्यक्ष महोदय. आणि अध्यक्ष महोदय, त्यांच्याकडे बघितलं नाही तर उभं राहून बोलणाऱ्याला बोलायला देणार नाहीत. काही लोक त्याच वृत्तीचे आहेत, जाऊ दे, सोडा त्यांना. तर अध्यक्ष महोदय, मागे घेतो. तुम्ही खाली बसून बोलल्यानंतर सुद्धा मागे घेतो. अध्यक्ष महोदय, खऱ्या अर्थाने या सरकारचं अभिनंदन केलंच पाहिजे की 2.5 वर्षामध्ये 1 लाख लोकांना पारदर्शक पद्धतीने नोकऱ्या दिल्या. आणि मग अध्यक्ष महोदय, खरी मेघ इथे आहे, खरी मेघ इथेच आहे. अध्यक्ष महोदय, हे खरं आहे की तलाठी भरतीमध्ये नॉर्मलायझेशनच्या मुळे त्या हेतूने बसलेल्या आपल्या विद्यार्थ्यांना त्या परीक्षेतल्या उत्साह, त्यांचा अभ्यास, त्यांचे प्रयत्न यापासून मागे फिरायला लागलं. त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय, या ठिकाणी ज्याचा उल्लेख केलाय, मृद व जलसंधारण विभागातील अधिकारी गट व अराजपत्रित पदासाठीच्या विषयामध्ये माननीय मंत्री महोदय असं म्हणाले की लॉग इन केल्यानंतर पेपर मिळू शकतो आणि त्यानंतर काय काय होऊ शकतं या विषयात FIR केला, त्याचा सुद्धा उल्लेख केला. अध्यक्ष महोदय, माननीय मंत्री महोदयांनी उत्तरामध्ये असं म्हटलं की केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्यात सुद्धा कायदा बनवण्याचा माननीय मुख्यमंत्री महोदयांनी मनोदय घोषित केला आणि माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी
शिष्टमंडळाला तसं आश्वासित केलंय. माझा प्रश्न पॉइंटेड असा आहे अध्यक्ष महोदय की मंत्री महोदय उत्तरामध्ये असं म्हणाले की यातनं सगळ्यात गंभीर काय होतं अध्यक्ष महोदय माहिती आहे का? आपल्याकडे आता आयपीसी बदलला, त्याला आयपीसी नाही म्हणायचं, काय नाव द्यायचं, न्याय संहिता असेल. या सगळे कायदे असताना सुद्धा गुन्हे घडतात म्हणून कायदे बदलायचे असतात, कायद्यात सुधार करायचा असतो. पण अध्यक्ष महोदय व्यवस्था मजबूत करण्यासाठी कायद्यात सुधार करायचा असतो. पण खोटं नरेटिव्ह खाली बसणारे लोक बोलणारे जे आहेत यांचं वारंवार हेच आहे, या राज्य सरकारला बदनाम करायचं. आणि त्यापेक्षा मंत्री महोदयांच्या उत्तरामध्ये यांनी म्हटलं की या युवकांना गैरविश्वास निर्माण करायचा. युवकांच्या मनात उत्तरामध्ये त्यांनी म्हटलंय गैरविश्वास निर्माण करायचा. मंत्री महोदय स्वतः म्हणाले की फेक नरेटिव्ह करायचं. राज्यातल्या युवकांच्या मनामध्ये गैरविश्वास निर्माण करणं, 1 लाखाच्या वर नोकऱ्या मिळाल्यानंतर सुद्धा फेक नरेटिव्ह करणं, यासाठी संघटित गुन्हेगारी काम करणं, अशा पद्धतीची शंका महाराष्ट्रातल्या लोकांच्या मनामध्ये आहे. आणि म्हणून असं गैरविश्वास लोकांमध्ये निर्माण करणं, फेक नरेटिव्ह करणं आणि दिलेल्या परीक्षेतून पास झालेल्या विद्यार्थ्यांना सुद्धा त्यांच्या यशावर विरजण टाकणं, असे संघटित प्रयत्न निर्माण करणाऱ्या व्यक्तींवर आपण गुन्हा आणि चौकशी करणार का? आणि राज्यामध्ये नवीन कायदा किती महिन्यात आणणार आहात? हे 2 माझे स्पेसिफिक प्रश्न आहेत. दुसरा प्रश्न जो आहे त्याचं उत्तर आधी देतो. मी मगाशी सांगितलं की अभिमन्यू पवार यांच्यासोबत जे शिष्टमंडळ आलं होतं त्या शिष्टमंडळाला आपण त्या ठिकाणी हे आश्वासन दिलं होतं की या अधिवेशनात आपण कायदा आणू. त्याचप्रमाणे पुण्यामध्ये जे काही विद्यार्थ्यांच्या चळवळी चालतात, चेतन वागज आहेत, त्यांचंही एक शिष्टमंडळ मला भेटलं होतं. त्यांनाही मी सांगितलं होतं. माननीय मुख्यमंत्र्यांनी ती मागणी मान्य केलेली आहे. माननीय मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिलेले आहेत. त्यानुसार आशिषजी याच अधिवेशनामध्ये हा कायदा आपण आणणार आहोत. आणि आपण जो दुसरा प्रश्न या ठिकाणी निर्माण केला त्याचं उत्तर सभागृहाच्या बाहेर देऊ. भास्करराव जाधव सर. सन्माननीय अध्यक्ष महोदय, आता सन्माननीय उपमुख्यमंत्री महोदय, अनिल देशमुख साहेबांचा आणि त्यांचा पुढे जाऊ, खूप झाले आता. सन्माननीय उपमुख्यमंत्री महोदय, अत्यंत या विषयामध्ये शांतपणे आणि गंभीरपणे अशा पद्धतीचं उत्तर देत आहेत. मी आपल्या एक बाब लक्षात आणून देऊ इच्छितो की अशाच प्रकारे मला वाटतं राजस्थानमध्ये आपलं राजस्थान राज्याचं विधिमंडळाचं अधिवेशन सुरू आहे आणि त्या राजस्थान विधिमंडळामध्ये सुद्धा हाच विषय मोठ्या गांभीर्याने चर्चेला गेला. आणि त्याच्यामध्ये उपमुख्यमंत्री महोदय अशी एक बाब समोर आली की मुळामध्ये हे जरी नोकरी विषयक पेपर फुटीचा विषय असला तरी याची सुरुवात ही 10वी 12वी किंवा शैक्षणिक वर्षापासून सुरू होते. सुरू अशा करता होते की तिथं या पद्धतीच्या पेपर फुटीमध्ये काही तरुणांना काही शैक्षणिक संस्था उत्तरं मिळवून देतात, उत्तरपत्रिका मिळवून देतात आणि उत्तरपत्रिका मिळवून नापास होणारी मुलं सुद्धा पास केली जातात. आणि तीच मुलं उद्या शासकीय सेवेच्या परीक्षेकरता अध्यक्ष महोदय बसतात आणि तिथं सुद्धा ही यंत्रणा अशी काम करते की शैक्षणिक जीवनामध्ये सुद्धा त्यांना पास करायचं आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये सुद्धा त्यांना पेपर फुटी करून पास करायचं, असा एक जबरदस्त घोटाळा हा राजस्थान सरकारच्या मध्ये उघडकीस आलेला आहे. हीच कदाचित लिंक किंवा असा प्रकार आपल्या राज्यात होतोय का हे सुद्धा आपण तपासणं गरजेचं आहे. म्हणून ते आपण तपासाल का, हा पहिला प्रश्न आहे. आणि आता माझा प्रश्न शांतपणे ऐकून घ्या. देवेंद्रजी नेहमी सांगतात की नॅरेटिव्ह तुम्ही सेट करता. ते कधी कधी म्हणतात माझ्याकडे बरंच काय आहे पण नंतर कधी बोलेन, योग्य वेळेला बोलेन. देवेंद्रजी, माझा तुम्हाला दुसरा प्रश्न आहे. महापरीक्षा पोर्टल 2018-20ला फेल्युअर ठरलं तेव्हा सरकार कोणाचं होतं? मुंबई पोलीस पेपर फुटी 2022ला झाली, तलाठी पेपर फुटी 2023ला झाली, महानिर्मिती पेपर फुटी 2023ला झाली, वन विभाग पेपर फुटी 2023ला झाली, मृदसंधारण विभाग पेपर फुटी 2023ला झाली, नगर परिषद आणि झेडपी पदांची पेपर फुटी 2023ला झाली. आपण जे सांगता की पूर्वीच्या सरकारमध्ये सगळं घडत होतं, या कालावधीमध्ये देवेंद्रजी सरकार कोणाची होती? ही आपलीच होती. आणि म्हणून सरकार कोणाचीही असू द्या, हा जो रोग लागलेला आहे ना,
हा रोग दूर करण्याकरता तुम्ही जो जो काही उपाययोजना कराल त्याला आम्ही सहकार्य करू, कारण अनेकांच्या भविष्यावर याच्यामुळे वरवंटा फुटतोय. त्यामुळे राजस्थानमध्ये जी गोष्ट उघडकीस आली तशाच पद्धतीनं आपल्याकडे सुद्धा काही यंत्रणा चालू आहेत का याचा तपास घेऊन काही तरुणांचं भवितव्य घडवण्याच्या दृष्टीनं एक सरकार म्हणून, एक कर्तव्यदक्ष मंत्री म्हणून आपण या संदर्भामध्ये कठोर पावलं उचलाल का? कायदा तर येईलच, पण कायद्यानं हा प्रश्न सुटणार कसा नाही हे सुद्धा राजस्थानमध्ये विस्तारानं सांगितलेलं आहे. अशा 3 गोष्टी याचा आपण अभ्यास कराल का, असे 3 माझे अत्यंत पॉइंटेड प्रश्न आहेत. भास्करराव, मी जे फेक नरेटिव्ह सांगितलं तोच तुम्ही मांडला. सांगतो, हा व्हॉट्सअप मेसेज आणि एक पुण्याला नवीन वेबसाईट सुरू झालेली आहे आणि त्या वेबसाईटचं कामच हे आहे. नाही मी सांगतो, नाही ती पहिलेपासून पण आता ती काही लोकांनी ॲक्वायर केली आहे. गृहमंत्री आहे, माहिती सगळी असते. मी जरा शांत माणूस आहे म्हणून प्रत्येक वेळी देत नाही, पण सांगतो, ही जी वेबसाईट आहे या वेबसाईटने पहिल्यांदा हे त्या ठिकाणी टाकलं. हे कुठले घोटाळे झालेले नाही आहेत. म्हणून तर मी म्हटलं तुम्ही देखील त्या ठिकाणी शहानिशा न करता व्हॉट्सॲप वाचून दाखवलं ना आम्हाला, व्हॉट्सॲपच होता ना, तुम्ही त्याचं कुठलंही व्हेरिफिकेशन केलेलं नाही. मी आता त्याच्यावर गुन्हा दाखल करणार आहे. तुमच्यावर नाही, तुम्हाला तो अधिकार आहे. ज्यांनी हा फेक नरेटिव्ह तयार केला त्याच्यावर मी गुन्हा दाखल करणार. कारण सांगतो, हाच प्रयत्न आहे. या महाराष्ट्रामध्ये काही लोक हा प्रयत्न करतायत की मुलांमध्ये अनरेस्ट कसा उभा करता येईल. बघा, हे चांगलं नाही आहे, आपल्या समाजाकरता चांगलं नाही आहे. चूक असेल तर चूक म्हटलंच पाहिजे. पण अध्यक्ष महोदय, या ठिकाणी मी सगळी माहिती आपल्याला दिलेली आहे. 1 लाख लोकांना 1 लाख नोकऱ्या केवळ 2 वर्षाच्या कालावधीमध्ये ट्रान्सपरंट पद्धतीने देणारं हे सरकार आहे. तथापि असं आहे, आता जर माझ्या काळातले तुम्ही म्हणाल तर मी रेकॉर्ड केलाय 50,000 होणार आहे. पण आबा मोठेच होते आणि त्यांनी जे केलं तर चांगलंच केलं. आमची काही कॉम्पिटिशन नाही आहे, फक्त तुम्हाला माहिती करता सांगतो की गृहमंत्री म्हणून माझे 50,000 होणार आहेत. पण ते ठीक आहे, ते बाजूला ठेवूया. मला एवढंच आपल्याला सांगायचं आहे की आपण जे सांगितलंय 10वी 12वी वगैरे, निश्चितपणे आता आपल्या समोर मोठा चॅलेंज काय आहे तर माहिती तंत्रज्ञान याच्या प्रगतीमुळे लोक रोज नवीन नवीन डिव्हाइसेस काढतात. आता गळ्यातली जी चेन आहे त्या चेनमध्ये मायक्रोफोन असतो, चष्मा आहे, त्या चष्म्यामध्ये काहीतरी ऐकण्याचं यंत्र असतं आणि त्याच्या आधारावर बाहेर बोलून गडबड करतात. म्हणजे आता परीक्षेला येत असताना आपण जर आमचे जे हे बघितले असतील तर आम्ही त्यांना सांगतो दागिने काढून ठेवा. म्हणजे दागिने म्हणजे चेन बी नसेल तर ती तपासा, अंगठ्या तपासा, कारण कशात काय असेल हे सांगता येत नाही. म्हणून याचा समग्र विचार आपल्याला करावाच लागेल. 10वी 12वी सहित सगळा विचार आपण त्या संदर्भात करू. आणि म्हणूनच आपण कायद्याचा जो विषय करतो आहे, आजचे कायदे आहेत, कायदे नाहीत असं नाही, पण विशिष्ट परिस्थिती करता विशिष्ट कायदे लागतात. आताच्या कायद्यांमध्ये आपल्याला मग कधी 420 लावावा लागतो, कधी अजून दुसरा करावा लागतो, कधी संगनमत दाखवावं लागतं. त्याच्याऐवजी पेपर, आणि आता युनिव्हर्सिटीच्या संदर्भातला एक कायदा आहेच, 1982चा आहे तो, पण एक समग्र कायदा स्पर्धा परीक्षांच्या संदर्भातला हा तयार करणं हे गरजेचं आहे. केंद्र सरकारने तो केला आहे, राज्य सरकारही तो कायदा करेल.